काय म्हणताय? तुमचा संपर्क बरोबर आहे का तो? हो. बरोबर आहे ना? बरं. मुलाची माहिती आज सांगा थोडक्यात. मुलगा मुलगा तुमचा इथे मुलगा तुमचा कोण संगमेश्वरला लागतो? कॉलेज आहे ना. ऐका ऐका, हा, तुम्ही कोण बोलता मुलाच्या? मी आई बोलते. मुलाची आई बोलताय. बरं. आणि आई. हा. हां, आणि हा जो मुलगा आहे त्याची डिटेल मला सांगाल जरा? हो, सांगते. हां, मुलगा 1900 किती मधला आहे? म्हणजे 89 मध्ये शेवटची तारीख 29. 89 मधला आहे? हा, बरं. आणि डिसेंबर. डिसेंबर 89 मधला आहे. हा, बरं. आणि कुठून बोलताय तुम्ही? संगमेश्वर. संगमेश्वर हे रत्नागिरीमध्ये आलं ना? हो, रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी. बरं. कोकणामध्ये. बरं, ठीक आहे. कोकणामध्ये. बरं, ठीक आहे. आणि मी काय म्हणतो, हा, आता जो नोकरी करतो कुठे? आमच्या इथे कॉलेज आहे ना, तिथे तो म्हणजे क्लार्क आहे. रत्नागिरीमध्येच आहे ते? हो, इथे संगमेश्वरला आहे. संगमेश्वरला. हां, संगमेश्वरला. बरं. हा. आणि तुमचं घर संगमेश्वरलाच आहे? हो, आमचं घर संगमेश्वर. आम्ही हायवे रोडलाच आहे, मेन रोडला. मेन रोडला. हां, बरं. हो. कसं घर आहे? आमचं घर जुन्यातलं आहे असं. हं? हा, म्हणजे कौलारू आहे आमचं घर, जुन्यातलं आहे घर. कौलारू घर आहे. वा. आणि किती लोक राहतात इथे? आता माझा मुलगा आणि आम्ही दोघं जण, त्याचे पप्पा, मी आणि मुलगी मला एक, तिचं लग्न झालं. म्हणजे आम्ही आता तिघच आणि आमचा जाऊबाई असतात. बरं. हां हां. आम्ही सध्या घरी 4 माणसं आहेत. 4 माणसं घरी आहेत. बरं. म्हणजे तुम्हाला 2 मुलं फक्त? 2 मुलं. माझी मुलगी मुलीचं लग्न झालं आणि हा मुलगा लग्नाचा हो, आहे? DSC करून ती देरवा हॉस्पिटलला कामाला आहे. होय का? हां हां हां. हो. आता हा मुलगा कुठे? हा मुलगा आता किती वर्ष झाली याला? किती वर्ष काम करतोय हा? हो, झाले तर 13-15 वर्ष झाली त्याला. होय ना? एवढे वर्ष काम करतोय. बरं. हो हो. कॉलेज सुरुवात झाली ना तिथेच आहे तो. होय का? हां हां हां. हा, जवळजवळ परमनंट आहे तो तिथे. होय ना? हां. आणि काय शिकलाय हा? B.Com झालाय तो. B.Com. आणि काय काम करतो हा? क्लार्क आहे, क्लार्क. क्लार्क आहे. बरं. हा. ठीक आहे, चालेल. आणि कसलंही व्यसन नाही, काही नाही त्याला. हां हां. बघा, तुम्ही कुठे चौकशी इथे येऊन केली तरी बिनव्यसनी मुलगा आहे तो. हो. मुलीकडचे लोक येतील ना, त्यावेळी त्यांना चौकशी करायला सांगा. मुलीकडचे लोक तुमच्याकडे येतील ना? हां, त्यावेळी चौकशी करायला सांगा. तुम्ही सुद्धा मुलीकडच्यांची चौकशी करायला पाहिजे. पण तुम्ही काय म्हणते, फोन येतील की ते आमच्या घरी येतील प्रत्यक्ष? डायरेक्ट अगोदर फोन करणार तुम्हाला, कारण त्यांना पत्ता तर भेटणार नाही ना. पत्ता भेटणार नाही, मग कॉल करणार आधी. कॉल केल्यानंतर ते एकमेकांना भेटायचं आहे तुम्ही. हो. आणि आमचं कसं पहिलं जुनं आमचं घर आहे ना. हां. आता आम्ही नवीन बांधणार, पण ते काय झालं, आधी मग लग्न तर होते ना. काय आरामात बांधा, असं काय नाही. लग्न पण खूप महत्वाचं आहे. काय वाईट नाही, आमचं घर डांबर वगैरे घराला, पण जसं स्लॅब वगैरे पाहिजे तसं नाहीये. अहो, कोणाला पाहिजे स्लॅब? असं काय नाही. बघा, आम्ही पण आता घर बांधलं, आम्हाला स्लॅब नको म्हणून सांगितलं. उलट आमचं बजेट जास्त आहे. उलट आमचं बजेट झालंय ना, स्लॅबच्या घरापेक्षा जास्त बजेट झालंय. हां, पण आम्हाला स्लॅब नकोच होतं. यावर्षी मुलगा म्हणतोय बांधायचं, पण ते काय म्हटलं, आधी नको. बरोबर. आधी लग्न होते. खरंय. टेन्शन नाही ना. हो, खरंय. संसार करणारी मुलगी घर कसं आहे हे बघणार नाही, घर कसं सजवायचं ते बघणार ती. ते असंच पाहिजे. हे लक्षात घ्या. ते सगळं समजून घ्यायला पाहिजे, अशी मुलगी आम्हाला पाहिजे. खरंय. आम्ही जेव्हा आलो तिला घरी, तेव्हा पण साधंच घर होतं, पण आम्ही राहिलो ना असं. बरोबर. आमच्या वडिलांनी 20 वर्षांनी आमचं लग्न केलं. पण आम्ही दिल्या घरी राहिली ना, तर कुठे पाठी सांगितलंय गेलं तरी कोणाला. बरोबर. त्या परिस्थितीत आम्ही. मुलाचे आई वडील काय करतात? मुलाचे आई वडील बँकेत होते, बँक ऑफ इंडिया. ते त्यांना पेन्शन आहे. होय का? आणि आई काय करते? आई घरी शिवणकाम वगैरे. होय का? बरं. ठीक आहे. आईच बोलते मी. जाऊबाई एकट्याच असतात? हो, ते आमची मुलगी अचानक वारली. त्यांना मुलं वगैरे नाहीत? त्या 2 मुली आहेत, त्या काय लग्न झाले त्यांची लग्न झाली. आणि आमचा एक पुतणे आहे ना, तो मुंबईला असतो. आणि आमची सून सायन्सला जॉबला आहे, सर्व्हिसला नर्स आहे ती. होय का? बरं. छोटं कुटुंब आहे आमचे. 6 नंदा आहेत, पण त्या काय
बाहेर आहे सगळ्यात. बरोबर बरोबर. सध्या छोटं कुटुंब आहे, मोठं नाहीये. हा हा मोठं नाही सांगते, म्हणजे आम्ही काही मुलींना आताचे मुलं काही मुली येतील ना त्यांना काही एवढं म्हणजे काही हे नाही असं म्हणते. खरंय खरंय. काही मुलींना कुटुंब आवडतं, काही मुलींना कुटुंब आवडत नाही. आता आमच्या मिस्टरांना द्यायचं आम्हाला काही त्याला बघायला नको, आमचं आम्हाला आहे. बरोबर त्यांचं त्यांनीच बघायचं दोघांनी असं. खरंय खरंय. मुलगी संबंधित पाहिजे आम्हाला. हो हो. तुमचा फोन नंबर सांगा मला. 9552 9552 30 30 30 डबल 30 आहेत ना. डबल 30 हा 30 30 76 76 हा 9552 30 30 30 76. ओके हा लिहिला मी. ठीक आहे चालेल. आणि सांगा सांगा. प्रिया सावंत. तुमचं नाव प्रिया सावंत. हो. हा मुलाची आई बोलते. हो आई बोलते. ठीक आहे ठीक आहे. आणि मुली भाऊ येतात सध्या जरा मुंबई पाहिजे, मुंबई पुणे. असं काय नाही, असं काय नाही. बऱ्याच मुली तुम्हाला बघणार आणि स्वतःहून कॉल येणार मुलीकडच्यांचे. मुलीचे पालक स्वतःहून कॉल करतात. फक्त एवढंच काळजी घ्या की त्यांचे घरी वगैरे जा, तिथे चौकशी करायची. आजकाल कुणाची गॅरंटी नाही आहे, मुलाची पण नाही देऊ शकत, मुलीची पण देऊ शकत नाही. त्यामुळे कसं एकमेकांची चौकशी करा. जर आवडलं तर पुढे जायचं, एकमेकांचे विचार घ्यायचे, त्यांना घर बघायला सांगायचं, मुलीला बोलवायचं घरी, मुलीला सांगायचं बाळा घरी ये, घर बघ, तुला कसं सजवायचं आहे. आवडत नाही तो कारण स्पष्ट सांगायचं. म्हणजे मोठेपणा सांगतात नाही लोक, तसं मोठेपणा सांगायचं नाही. जे आहे ते सांगायचं. पगार पण कुठं सांगायचं नाही, आहे तेच सांगायचं. किती पगार आहे त्याला? त्याला आता आहे 25,000 आहे. 25,000 आहे. बरं. हो 25च्या पुढे. होय ना. हा ठीक आहे ठीक आहे. असं काय वाढत जाईल, असं काय टेन्शन नाही. आणि पगार त्याच्यावर सगळं पडले. आता आम्ही तर आहोतच ना, त्याच्यावर टेन्शन आहे. होय ना. हा 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 बरोबर. म्हणजे एकच मुलगा, मुलीचं लग्न झालंय, काही टेन्शन नाही. फक्त आमचं घर जुन्यात नाही एवढं, बाकी कसं चाललंय. बरं. मुलगी कशी पाहिजे तुम्हाला? मुलगी म्हणजे शिक्षण थोडं असतं ना, म्हणजे कसं ते तिथं जॉबला लावायचं ते नक्की कॉलेजला. एकदम 12वी पण नको, जर 15वी असते तर बरं होईल असं म्हणते. होय का. हा हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे सांगायचं. मग तसे मुली भेटणार माहितीये तुम्हाला, काही एकानं हे करून संसार चालत नाही. हो खरं आहे खरं आहे. भविष्यात त्याची गरज पडणार आहे. किंवा काहीतरी तिने घरी तरी केलं पाहिजे, काहीतरी उद्योग केला पाहिजे. तिचा काय क्लास झाला असेल, काय कोर्स केला असेल तो पण पाहिजे. तुमचं हायवेला घर आहे? हो मेन रोडला घर. मेन रोड म्हणजे कुठला? आपला नॅशनल रोड? आता आपलं स्टँड सोडलं ना संगमेश्वरचं, हा 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 की पुढे एक दवाखाना आहे यांच्या. पैसा पण आहे, हे बघा पैसा पण माहिती आहे तुम्हाला ऐकून. म्हणजे मेन रोडलाच आहे हा? मेन रोड आपला मुंबई गोवा रोड. होय काय. अरे वा छान छान. थोडं आतमध्ये मिनिटं म्हणजे आत असं बाहेर आतमध्ये घर आहे. तेवढं चालेल ना. 1 मिनिट लागतो. आणि घरासमोर काय बाग वगैरे लावली आहे? बाग आहे आमची, आहे जागा आहेत आमची, नारळ वगैरे, आंबा वगैरे. अरे वा. किती आहेत? आहेत तशी झाड आहेत, थोडीशी होती तोडली नाही. आंबे थोडे आमच्याकडे होते ना. हो हायवेला जमीन आहे तुमची, आणि काय पाहिजे. हो जमीन. मग तुम्ही करोडपती आहात. त्याने घेतलं आम्ही, दुसरीकडे पण थोडी जमीन घेतलेली आहे. ते पण म्हणजे असं गुपचूप सांगू नका, बिंदास सांगा. आम्ही सांगत नाही कोणाला, पण आम्ही सांगतो. मोठेपणा सांगायला आवडतच नाही मला. असं काही नाही, घाबरू नका. तुम्हाला मिळणार मुलगी. फक्त एवढंच की ऐका, संसार करणारी मुलगी बघा. वेळ लागला चालेल, घाई मारू नका. संसार करणारी मुलगी मिळू देत. घटस्फोट होता का म्हणे पुन्हा. एक शब्द पण कधी आम्हाला जमली असं नाही. इतके वर्ष झाली पण कधी त्याला आम्हाला उलट कधी म्हणजे असं नाही. ऐका 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 सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, एवढं साधं पण राहायचं नाही. कारण काय आजच्या मुली चॅप्टर आहेत. साधं राहून चालणार नाही. तिला पण धाकात ठेवलं पाहिजे, नाहीतर मुलगा जाणार कामावर आणि मुलगी गप्पा मारणार कुठेतरी. तिला धाकात ठेवलं पाहिजे. जसं आम्ही राहिलोय ना तसं ते तिला समजून घ्यायला पाहिजे. आपल्या हाय त्याच्यात आपण राहायला पाहिजे. हो बरोबर 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 बरोबर.
आणि काय म्हणजे आमचं घर केव्हा बांधलेलं असतं पण आमचे मिस्टर आजारी असायचे ना. बरोबर. हा 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 त्यामुळे थोडं ते मागे राहायचं कारण आमच्या प्रसंग बरेच येऊन गेले. आमच्या पुतण्या गेल्या बरेच बरेच काय झालं त्यामुळे आम्हाला थोडं आमचं घर स्लॅबचं बांधायचं राहिलं एवढं बाकी काही घाबरू नका. हो स्लॅबचं कशाला बांधताय? स्लॅब हे बघा असं काय नाही. स्लॅब म्हणजे काय मोठं वगैरे असं कोणी सांगितलंय? तुम्हाला जे आवडेल ते बांधा, असं काय नाही. मी बोलत नाही. फक्त एवढंच की घर म्हणजे घराला घर पण केव्हा येणार? मुलांचं लग्न झालं की हा मुलाचं लग्न झालं की घराला घर पण येणार. ते खूप महत्वाचं आहे. आधी लग्न करा, आरामात घर बांधा. हा छान घर बांधणार मला कळतंय. तुमचं घर छानच असणार हे मला समजतंय कारण तुम्ही हायवेला आहात. संगमेश्वर जर कधी आलात संगमेश्वरात तर कुठे पण विचारलं माझ्या नावाचं विचारायचं माझ्या मुलग्याचं आमच्या मिस्टरांचं मग कोणी डोळे झाकून सगळं माहिती सांगणार म्हणजे आमच्या नावाची. हो एवढी खात्री मी देते. मग तेच नाव कसं असतं माहितीये? तेच नाव तुमच्या सुनेने टिकवलं पाहिजे. हा मग ते आज भाऊ मी समाजकार्य करते. मी आज 2000 महिला मी नेतृत्व करते. मी आज जे बचत गट वगैरे आहेत ना. हो बरोबर. प्रभाग जो असतो ना जिल्हा परिषद गट कशाचा प्रभाग त्याचे मी अध्यक्ष आहे. होय का? हा अरे वा. हो आज मी 10-12 वर्ष अध्यक्ष पदावर आहे. मी कोणी तुम्हाला सांगेल असतो म्हणजे मी आम्ही कुठे पैसा कमवत नाही पण एक समाजकार्य आम्ही करतो असं. कळलं. म्हणजे आम्ही नाव व्यवस्थित जपून ठेवलेलं आहे आतापर्यंत. तुम्हाला हे बघा तुम्हाला चांगले कॉल येतील असं काही नाही. फक्त चौकशी केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चौकशी करायलाच पाहिजे. खरंच त्यांचं घर आहे का बघा. आपल्याला मुलीचं घर नको आहे पण तरी सुद्धा घर आहे का बघा. कशाला? कारण अनाथ कोणती सांगेल अनाथ मुलगी आहे म्हणून सांगेल आणि फसवेल. हा त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा. हा आणि त्या मुलीला स्पष्ट विचारायचं तिला की बाळा तुझं काय पहिलं काय होतं का किंवा काय सगळं विचारायचं तिला आणि असेल नसेल पण त्याला समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. तो शिकलाय सगळ्या पण तसं तो हा नाही. खटकन बोली नाही आणि समजून घेणार पण आहे. कसलं व्यसन नाही त्याला फक्त सुपारीचं व्यसन नाही. आपण व्यसन लावूया त्याला. फक्त माझी इच्छा होती की ते आमचे समाजकार्य करते आहेत ना शिंदे म्हणून त्यांनी तुमचा नंबर दिला. होय का? ते मला सांगायला ते खरोखर चांगले सारखे मग सतत विचारतात तुम्ही त्याला फोन केलात काय तुम्ही तुमचं ना ऐका तुमचं हे बोलणं रेकॉर्डिंग करतोय मी माहितीये तुम्हाला. माहितीये हे सगळं लोक ऐकणार. हे जर तुमचे बोलणं तुमचं आणि माझं बोलणं मी कुठेही कट लावत नाही. मी जे रेकॉर्डिंग टाकतो ते सगळं ओरिजिनल टाकतो. का? कारण मुलीकडच्यांना कळावं सगळं ओरिजिनल काय बोलतोय आपण काय आई कशी बोलते घर. घर ऐका कसं आहे माहिती आहे मुलीकडच्यांना कळलं पाहिजे घर कसं आहे काय कसं आहे त्यांचं म्हणजे राहणीमान कसं आहे हे कळलं पाहिजे मुलीकडच्यांना. आणि ह्यासाठी मी आजकाल कसं लोक पटकन कुठेतरी एजंट पकडतात आणि चुकीच्या ठिकाणी लग्न करून मोकळे होतात. तर तसं आम्ही करत नाही. आम्ही काय करतो आम्ही स्वतः लग्न जुळवत नाही पण जे तुमची मतं आहेत ना ती मतं समोरच्यालाच दाखवतोय सगळी. त्याच्यामुळे काय होतं दुसरं कोणा सांगा आता हे आमचे मिस्टर मी असं कुटुंब पण नाही ते मुलींनी समजून घ्यायला पाहिजे. बरोबर त्याला सांभाळून घेऊन आम्ही कशी इतकं वर्ष काढली ना आमच्या आई वडिलांनी दिले आम्हाला. आमचं वय पण बघितलं नाही. आता आमच्या मिस्टरांजवळ 32 होतं माझं 20 वय होतं भाऊ तरी पण दिला नाही ना त्यांनी. त्यांचे कुठे पण दिला नाही असं पण आम्ही राहिलो की नाही असं म्हणतो. बरोबर. मुलीला स्पष्ट विचारा तिचं काय पहिलं काय प्रकरण असेल ना तिला साईडला घ्यायचं. आपल्या मुलगीच आहे आपली अशी समजून आपण बोलायचं तिच्याशी साईडला घेऊन तिला सांगायचं की बाळा तुझं पहिलं काय असेल तर सांगून टाक असं काय टेन्शन घेऊ नकोस सांगायचं. माझा मुलगा 35 वर्ष झाली त्याला पण कधी कोणाच्या मुलीच्या व्यसन याच्यात तो कधीही गेलेला नाही. बरोबर नाहीच त्याला ते आमच्या रक्ताचं नाही कुठे ते प्रेम करणं काय करणं. कशाला बोलतोय कारण कसं पुढे भांडणं होऊ नयेत. कारण कसं नाही तर घटस्फोटचं प्रमाण वाढलंय भयंकर वाढलंय आणि ते खूपच झालं प्रमाण लय वाढलंय. तुम्हाला चांगली मुलगी भेटणार घाबरू नका. चांगले सुशिक्षित आणि संसार टिकवणारी पोरगी भेटेल तुम्हाला. तुमचे पाय धरेन पण चांगली मुलगी भेटू दे व्यवस्थित. बरोबर.
सगळं समजून घेऊ दे, बाकी काय नाही. जे आहे त्या परिस्थितीत आपण राहायला पाहिजे. सगळं मिळणार तिला, तिचं काय कमी होणार नाही. तुमचा जो फोन नंबर दिला तो लागतो ना? हा, तुमचा फोन नंबर दिला तो लागतो ना व्यवस्थित? हो हो व्यवस्थित. ठीक आहे, मग तुम्हाला कॉल येतील माझ्या त्याच्यावरती. मुलग्याचा फोन नंबर तुम्हाला आला असेल ना? माहित नाही मला. आता तुमच्याशी बोलतोय मी. व्हॉट्सअप तुमचं होतं ना ते? नाही पण जिथे तुम्हाला गॅरंटी स्वतः ठेवून गॅरंटी ते पाहिजे. मला कळत नाही. मी हे बघा, मी तुम्ही स्क्रीनशॉट पाठवलात, मी काय केलं तुमच्याशी बोललोय. मला माहित नाही कोणाचा नंबर काय. आता रेकॉर्डिंगला तुमचाच नंबर टाकलाय. कारण कसं हा काय हरकत नाही. आई बोलते ना मुलाची, आणि काय पाहिजे. मी आई बोलते आणि मीच बोलते ना. इथे एजंट नाही आहे. इथे एजंट नाही आहे, त्याच्यामुळे मुलगी विश्वास ठेवणार, बरोबर येणार ती. ती मनमोकळ्याप्रमाणे म्हणजे बोलू शकते तुमच्याशी. म्हणजे आईचा स्वभाव कळला पाहिजे तिला. हा, एजंट लोक हे दाखवणार नाहीत. हा, ते फक्त पैसा घेणार. म्हणजे मला मोठेपणा सांगणं असं ना मला मी पण समजदार करते. आज मी एवढ्या महिन्याचं नेतृत्व करते, तर कधी नाही म्हणजे मी अध्यक्ष आहे, मी असं आहे तसं, कधी मी असं स्वतःला म्हणून घेत नाही. बरोबर. रस्त्याने जाताना मॅडम म्हणतात ना, तेव्हा मला समाधान म्हणजे म्हणजे नाव मी कमवलं. कळलं कळलं कळलं. म्हणजे माझं शिक्षण पण जास्त नाही भाऊ. शिक्षण काय करायचंय, विचार महत्वाचे असतात. शिक्षण महत्वाचं नसतं. संसार करायला शिक्षण लागत नाही. विचार चांगले असतील तर छान संसार होतो. मिस्टर आपण आजार आहे पहिले, पण त्यातून आम्ही आहे म्हणजे त्यांचं हे पण नव्हतं की ताई ऐका आपण ना खूप बोललो ना तर रेकॉर्डिंगचा टायमिंग वाढेल. हा, काय टेन्शन नाही. तुमचं रेकॉर्डिंग करून घेतलंय. होय 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 होय. सगळं आता हे असंच्या असं अपलोड करणार. अजिबात कुठेही कट लावत नाही मी. त्याच्यामुळे काय होतं, मुलीकडच्यांना खरी बातमी मिळते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आमचा चॅनलच असं आहे. आमच्या चॅनलचं मेन ब्रीज कुठलं आहे, खरं काय ते सांगायचं. हा हा हा, ते तुमच्या तोंडून आहे, त्याच्यामुळे हे खरंच आहे. कळलं ना? असं, त्यामुळे कुणाचे घटस्फोट होऊ नये, कुणाचं नुकसान होऊ नये, मानसिक नुकसान होऊ नये. फक्त समजून घ्यायचं, बाकी काय नाही. आम्हाला काय पैसा लोक आम्हाला माहित नसतं. आम्हाला कुठली मुलगी कॉल करते, तिचं कॅरेक्टर काय मला माहिती नसतं. मुलाचं कॅरेक्टर काय माहित नसतं मला. तरी पण आम्ही व्हिडिओ टाकतो. कारण काय, तुमचं स्टेटमेंट घेतो आम्ही. नाही, मुलगा माझा व्यवस्थित आहे. कधी कुठे पण तुम्ही करा. ठीक आहे, चालेल. आपण इथे स्टॉप करूया. हा, मी अपलोड करतो हे. काळजी घ्या, सुरक्षित राहा. हो हो, ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. हो हो.